दररोजचाच प्रश्न असतो भाजी काय बनवायची. तर आजची ही भाजी पाहून नक्कीच तुम्हाला ती खावीशी वाटली असेल, खाल्ल्यावर नक्कीच आवडेल आणि ती पुन्हा पुन्हा करावीशी देखील वाटेल, एवढी ही चवीला छान होते. तर बनवताना इथे काही टिप्स सांगितलेले आहे. एकदम कमीत कमी साहित्यात, कमीत कमी मसाल्यामध्ये आपण ही बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. आज ज्या शेंगांची भाजी बनवत आहोत, तर त्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. बरेच जण याला घेवडा म्हणतात, वालपापडी म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंट करून नक्की सांगा. तर सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगा आहेत ना, कोवळ्या घेतलेल्या आहेत आणि अशा निवडून घ्यायच्या आहेत, सोलून घ्यायच्या आहेत. म्हणजे दोन्हीकडचे एक एक देठ काढायचं आहे आणि त्याच्या ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आतमध्ये अशा ह्या ओपन करायच्या आहेत. आतमध्ये काही कीड वगैरे आहे की नाही हे पाहायचं आहे. दाणे काढायचे आहेत आणि हाताने छान तोडून घ्यायचे आहेत. हाताने तोडून घेणे ही सगळ्यात सोपी पद्धत. त्यामुळे काय होतं, याच्या ज्या काही राहिलेल्या शिरा वगैरे असतील त्या देखील या अशा तोडून घेताना त्या निघून जातात आणि शिजल्याच्या नंतर खाताना ह्या दातामध्ये अडकत नाहीत. निवडून झाल्याच्या नंतर सगळ्या शेंगा ज्या आहेत ना, पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि निथळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेल्या आहेत. तर बऱ्याचदा आपण शेंगा बनवताना डायरेक्ट फोडणीमध्ये घालतो, पण आज हे शेंगा ज्या आहेत ना, थोड्याशा अशा पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. त्याला उकळी यायला लागलं की ह्या धुवून ठेवलेल्या शेंगा ज्या आहेत ना, त्या टाकायच्या आहेत. खूप देखील पाणी टाकायचं नाही, अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे. कारण शेंगा धुतलेल्या आहेत आणि जशी जशी वाफ लागते तसं याला देखील पाणी निघतं आणि एवढ्याशा पाण्यामध्ये ह्या शिजल्या जातात. तर ह्या थोड्याशा मिक्स करून घेतलेल्या आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून अशा शिजवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं पाहू शकता कलर जो आहे ना शेंगांचा बदललेला आहे आणि हाताने दाबून पाहाल तर ह्या बऱ्यापैकी आता इथे शिजत आलेल्या आहेत. तर एवढ्याच आपल्याला शिजवायच्या आहेत, फार देखील शिजवायच्या नाही आहेत. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये मोहरी जिरेची फोडणी घातलेली आहे. 1 चमचा लसूण असा ठेचून घातलेला आहे, साधारणतः बारीक 8 ते 10 पाकळ्या असतील. ह्या ताजा कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत. तर मसाले टाकताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. 2 चिमूट हिंग टाकलेला आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. एकतर गॅस तुम्ही बंद करू शकता किंवा एकदम लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे. थोडेसे तेलामध्ये हे मसाले परतून घेतले म्हणजे चव एकदम छान येते. फक्त जळता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ज्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत त्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत. शेंगा आधीच शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे आता शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि एकदम मऊ अशा या शेंगा शिजल्या जातात. तर आपली आधी देखील एक रेसिपी आपण अपलोड केलेली आहे, त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता किंवा शेंगा ह्या अशा पद्धतीने उकडून तुम्ही घेऊन भाजी बनवू शकता. आवडत असेल तर कांदा टोमॅटो हे देखील वापरून ह्या शेंगांची भाजी करू शकता. आता यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. भाजीचा कलर इथे पाहू शकाल तर एकदम मस्त असा आलेला आहे. तर जर थोडीशी सैलसर भाजी ठेवायची असेल तर पाण्याचं प्रमाण इथं वाढवू शकता. मला थोडी सुक्कीच हवी आहे, त्याच्यामुळे पाणी इथं टाकत नाही आहे. त्या पाण्यामध्येच आपण झाकण ठेवून पुन्हा 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर भाजी शिजवून घेतलेली आहे. थोडाफार जो काही कच्चेपणा शेंगामध्ये राहिलेला असेल तो देखील यामध्ये शिजवून जाईल. त्याचबरोबर जे मसाले आपण वापरले होते त्याची छान अशी चव शेंगामध्ये येते. सगळ्यात शेवटी म्हणजेच भाजी शिजत आल्याच्या नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा जाडसर असा कूट टाकायचा आहे. चव छान येते आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण ह्या शेंगा पाण्यामध्ये उकडून घेतो तर पाणी जे उकळण्यासाठी ठेवतो इथे एकदम कमी ठेवायचं आहे. कारण शेंगा जशा वाफ लागली जाते त्यांना देखील पाणी सुटलं जातं, त्याच्यामुळे पाणी कमी ठेवायचं आहे. आणि जे पाणी सुटेल त्या पाण्यासहित आपल्याला पुन्हा शेंगा ज्या आहेत ना शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे चव जी आहे ना चांगली राहते, पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही आहे त्यातलं. आता सगळ्यात शिजल्याच्या नंतर आपण इथं चमच्याने पाहू शकता शेंगा एकदम मऊ अशा शिजलेल्या आहेत. चमच्याने सहज अशा ह्या मऊ होत आहे. तर ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे कलर भाजीचा एकदम मस्त असा आलेला आहे. फार काही मसाले न वापरता देखील फक्त लाल तिखट आणि धना जिरा पावडर वापरून देखील चवीला एकदम छान अशी भाजी होते. यामध्ये तुम्हाला कांदा लसूण मसाला किंवा पावभाजी मसाला वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता. आणि चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर किंवा टिफिनवर देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही भाजी आहे. सध्या पावसाळ्याचा सीझन आहे आणि सहज ह्या भाज्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात. तर घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला नक्की न विसरता लाईक कमेंट शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटीकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.